रामदास अग्रगण देव कपे कुड़ा श्रीमंडन राम रूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशति दर्शने दोषनाशति दर्शने दोषनाशति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज सद्गुरुनाथांना सदशिष्याने ब्रह्माबद्दल प्रश्न विचारलेला आहे। महाराज, ब्रह्मबुद्धीने समजून घेता येईल का? आपल्याला शब्द माहिती असतात, ब्रह्माचे जे शब्द आहे किंवा जे ब्रह्मज्ञानाचे पुस्तक आहे। आज शिक्षण बहुतांशी लोकांना झाल्यामुळं शब्दज्ञान आहे, शब्द परिचय आहे, म्हणून ब्रह्मज्ञानाची पुस्तकं वाचता येतात। पण ब्रह्म आत साठवायचं कसं हे मात्र कळत नाही। लोक ब्रह्मज्ञानावर पुस्तक पण लिहितात। तुकोबारायने एक श्लोक लिहून ठेवला आहे, ब्रह्मज्ञान सांगता टीर फाटे। याचा अर्थ काय? म्हणजे एवढा मोठा महात्मा असं सांगतो। ब्रह्म बुद्धीला समजून घ्यायचं आहे, त्यासाठी बुद्धी शुद्ध करायला हवी। आता बुद्धी शुद्ध करायला हवी म्हणजे बुद्धी शुद्ध कशी करायची हे समजलं पाहिजे। लोक ब्रह्माचं पुस्तक लिहिताना याच्यात आपल्याला काय मार्जिन राहील असं पाहतात। मग असं पाहिल्यावर बुद्धी शुद्ध होईल का? माझ्या कमाईतून मी लोकांना ब्रह्म समजण्याकरता पुस्तक लिहितो असं जर म्हणून आता याकरता बुद्धीला मलिनपणा जो आलेला आहे, मग आता बुद्धीला मलिनपणा कशाने आला? लोभ, काम आणि क्रोध। जशी जशी लोभी प्रवृत्ती, कामी प्रवृत्ती आणि क्रोधी प्रवृत्ती होते, याकरता भगवंताने 3 अवतार असे करून दाखवले की लोभ अवताराचं रूप, काम अवताराचं रूप आणि क्रोध अवताराचं रूप। हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, रावण कुंभकर्ण, शिशुपाल दंतवक्र। रावणासारखा विद्वान कोणी नाही, पण कामी बुद्धी गेलेली नाही। तरी लोक म्हणतात रावणासारखा हुशार कोणी नव्हता असं आहे। कारण हे लक्षात आलं पाहिजे, बुद्धीची मलिनता गेली नाही। मग बुद्धीची मलिनता घालवण्याकरता काय केलं पाहिजे? तर मलिनता येते कशानं हे शोधलं पाहिजे। मलिनता येते कशानं शोधलं पाहिजे। सकाळीच मी अक्रूराचं उदाहरण सांगितलं होतं। अक्रूराने भगवंताची भक्ती केली, भगवंताला आणलं। भगवान अक्रूराचे पुतणे होते, तरी सीमंतक मणी हा अक्रूराने लपवून ठेवला। भगवंताने सांगितलं होतं की हा उग्रसेनाला देऊन टाक, नाही, कारण अक्रूराला संगती भक्तीची होती। आपल्या
भक्ती करत होते, पण संगती शाल्व सत्राजीत अशा राजांची होती. त्यांच्या संगतीमुळे अक्रूराने ते काम केलं. मग तुम्ही भक्ती करत असाल आणि संगत जर सुधरवत नसाल तर अक्रूरासारखी बुद्धी होईल. आपल्याला किती हरिभक्त असे सापडतात की जे भावाला हिस्सा देत नाही, कबूल केलेला हप्ता खोटं सांगून देतात की मजुरी लागली, अमुक लागली, लिहून ठेवता कायदेशीर. बुद्धिमली नाही का नाही. भावाचा हिस्सा हिशोब करून जो असेल तो त्याच वर्षी देऊन टाकायचा. तो जर राहिला ना पुढे देऊ तर बुद्धिमत्ता द्यायला काय माझं द्यायचं आहे तर मागचा पुढचा हिशोब कर, कमी जास्त. आपली बुद्धी मलिन होते. म्हणून कोणाचा तळतळा घ्यायचा नाही आणि कोणाचं दिलेलं ठेवायचं नाही, म्हणजे बुद्धी शुद्ध होते. देना न हो सके बाप का, हे वचन मी भुसावळला वापरलं होतं. एक लहान मुलगी बसली होती, बघ कसा परिणाम होतो. ती यांची नात होती चौधरींची. तर मी त्यांना म्हटलं, देना न हो सगे बाप का, बेटी न हो एक, प्रभू राखे उसकी टेक. तर ती मुलगी, मी प्रवचन ऐकून खोलीत गेल्यावर मला म्हणे, माझ्या आईला तर मी 2 मुली आहे म्हणे, मग तिची टेक राहणार नाही का, बा तिच्या मनावर काय म्हणणार. पण बसलेल्या बाकीच्या लोकांना कोणाला तो शब्द समजला नाही. मी तिला म्हटलं, इकडे तुझ्यासारखी गुणी असली मुलगी असल्यामुळे तुझ्या आईची टेक राहील. कारण ते इतके चुणचुणीत होत्या आणि इतकं लहान वयामध्ये प्रत्येकाच्या जवळ पाणी घेऊन जाणं, सरबत घेऊन जाणं, चहा देणं. एक होती 11 वर्षाची आणि एक होती 7 वर्षाची. पण इतकी आदर घ्या ना आधी. तर तिला ते कळालं की आम्ही तर 2 बहिणी आहे म्हणे, मग माझी आईची टेक नाही राहणार का. म्हटलं तुम्ही इतक्या चांगल्या आहे तर तुमच्या आईची टेक कायम राहील असं समजून गेलं. लहान मुलीच्या मनावर आपलं इतके वर्ष आहे गुरुबा बिंबतच नाही. असं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धीची मलिनता येते कशाने. मग तो सख्या बालदेनाने तो शेजाऱ्याला देईल का, हे असं आलं पाहिजे. तुमची बुद्धी जर साक्ष झाली, जी सून करते तिला जास्त देत आणि जी करत नाही तिला देत नाही. नाही आहे ना माझी सून, जे जा तिकडे. असं आहे बुद्धीची मलिनता. बुद्धीला मलिनता असली की भय निर्माण होतं. बुद्धीची मलिनता गेली की भय चाललं जातं. निर्भय म्हणून ते म्हणतात, बुद्धी शुद्ध झाली की शुद्ध बुद्धीने ब्रह्म कळू शकतो आणि आत्माही कळू शकतो. उपनिषद सांगतं, बुद्धीला योग शक्ती उत्पन्न झालं की सारं कळतं. पण आता चांगदेव महाराजांच्या बुद्धीमध्ये योग होता तरी बुद्धी शुद्ध झाली नाही. तो ज्ञानेश्वर काय लहान मुलगा माझ्यासमोर सांगेल. ज्या वेळेला हे अहंकारात गेले आणि ते तिकडून चमत्कारात आले, हे अहंकारात आणि ते चमत्कारात, बुद्धी शुद्ध होती. म्हणून तिथे भिंत चालवली. आता एवढी ज्ञानेश्वरी आपण वाचून जर ज्ञानेश्वराने भिंती चालवली नाही याच्यावर जर विश्वास बसला नाही तर मग आपली बुद्धीला काय काय म्हणावं. बुद्धीला फसवी बुद्धी आहे. महाराज, आमची बुद्धी शुद्ध कशी करून घ्यायची प्रश्न आहे. बुद्धीत रजोगुण आणि तमोगुण गेले की बुद्धी शुद्ध होते. 2 काळाचे. सत्वगुण वाढवला म्हणजे साधकाला काय करायचं आणि काय करू नये हे कळून जातं. सद्गुरू सांगणार गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये बुद्धी शुद्ध करण्याचे लक्षणं सांगितले.
सद्गुरूच्या उपदेशानं वागलं तर बुद्धी लवकर शुद्ध होते. मनाने बुद्धीने सगळं मिळवायचं का? जशी मनाची भावना कराल तसा आस्तिकपणा वाढतो आणि जशी मनाची भावना कराल तसा नास्तिकपणा वाढतो. ईश्वर प्राप्तीची बुद्धी नास्तिकाला येत नाही, त्यामुळे त्याचं सगळं नासलेलं असतं आणि तो दिवसेंदिवस अधोगतीला जातो. पण ईश्वर आहे असं म्हटलं की भगवंतांनी सांगितलेले सगळे मार्ग साधतात. मग आचरण का घडत नाही? तर फलाची अपेक्षा मनात असते म्हणून. महाराज, श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे का? ईश्वरावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी असं शास्त्र सांगतं. मुख्य अंतरंगाचं साधन म्हणजे श्रद्धा आहे. आतलं जे आपलं अंतःकरण आहे हे जर जसं शुद्ध करायचं असेल, पण लहानपणी तुमची आईवर श्रद्धा असते, त्यामुळे तुमचं पालन पोषण आणि ज्ञान मिळतं. थोडंसं मोठं झालं की वडिलांवर श्रद्धा ठेवावी लागते. वडील सांगतात तसं वागलं की काम होतं. तसंच गुरुकडे गुरु सांगेल तसं वागावं. आणि गुरुला असं नाही विचारायचं की मी काय करू, ते बरोबर म्हणतात आता हे कर, आता ते कर, आता ते कर. कारण ते पाहतात की याच्यात बदल झाला आहे, मग याला पुढचा मार्ग सांगावा. जोपर्यंत त्यांना बदल दिसत नाही तोपर्यंत ते, कारण सांगून उपयोग नाही होणार ना, सांगून उपयोग नाही होणार. महाराज, संसारात भ्रम जो आहे तो कसा जाईल? उत्तर आहे, सद्गुरूचा प्रसाद जर झाला तर संसार भ्रम पूर्ण नाहीसा होतो. भ्रम हा संसारात सुद्धा चालत नाही. जसं काही लोक असतात घरात पैसे ठेवून जातात, प्रत्येकाने घेतले की लिहून ठेवा रे, एवढंच बोलून जातं ते. आणि ते एखाद्या वेळा तपासून पाहता का रे आज तिथे काय खर्च झाला, कोणी लिहिला नाही. आपल्याला वाटतं ते इतकं बारीक लक्ष ठेवतात, पण त्याच पैशाने बुद्धी बिघडणार आहे त्यांनाच माहिती असतं. कारण बुद्धी बिघडेल का, तू कशाला काय कर पण खर्च करून लिहून ठेव. म्हणजे लिहून ठेवायचं म्हणजे ते कारण सुद्धा खरं पाहिजे. एक नौकर होता एका मालकाकडे. त्या मालकाने त्याला सामान आणायला सांगितलं, उरले पैसे घेऊन घे. तो नौकर म्हणे, मालक साहेब उरलेले पैसे परत घेत जा. का रे? कारण मला सवय लागून जाईल आणि मी जास्ती उरवेल, मी बिघडून जाईल म्हणे. मला ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला मागेल, तुम्हाला वाटलं तर द्या, नाही तर नका देऊ. मालकाने मुलाला सांगितलं याला भागीदार बनवून दुसरा धंदा काढ. कारण त्याला चांगलं व्हायचं आहे ना, मग आपलं काम आहे त्याला चांगलं करायचं. त्याच्या बुद्धीला ती तो सवय लावून येत नाही. नाही तर एकदा राहील सांगितलं तुम्ही, अशी सवय लागते माणसाला. काय भलं झालं त्याचं, मालक बनला आणि व्यापारी बरोबर करतो. असा हाताशी माणूस आला की बरोबर तो वाढवतोच दुसरं, नाही तर घरचा पोरगा वाढवला तरी तोडतो. पण तुम्ही हल्ली असे व्यापारी आहे की ते मुलांना लाईनवर लावू शकत नाही. तो म्हणतो मला दुकान नवं पाहिजे, त्याच्यानंतर फोन पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, गाडीवर जायचंच नाही. म्हणजे ते बापाला सगळं कर्ज करावं लागतं त्याचं. आणि एवढं करून नाही चाललं की नाही जमत, मी काय करू, लोकच येत नाही. म्हणून सुरुवात छोटी करायची आणि मग वाढवायची. हे सूत्र जसं आहे तसं इकडे सूत्र आहे. बुद्धीला ज्या ज्या वस्तू मिळत गेल्या ना तशा तशा उपभोगाची सवय होते.
तशा तशा मग आपल्याला पूर्वी अत्तर वगैरे सणावारालाच का बरं द्यायचे लोक, पान सुद्धा सणावारालाच का बरं खाऊ घालायचे, कारण सवय लागली तर रोज तेवढा पैसा पानाकरता जातो ना. कंजूस आहे म्हणे, कंजूस नाही, बुद्धी मलिंदी उद्याची आहे, बुद्धी मलिंदी. आज आपण काय करतो, सगळ्यांना ज्या वस्तू आहे ना ते मुबलक देतो आणि मुबलक वस्तूमुळे त्यांची बुद्धी जी आहे म्हणून ते म्हणतात सद्गुरूचा प्रसाद म्हणजे मार्गदर्शन आहे, ते मिळाल्यावर जीवाकडून प्रयत्न घडले पाहिजे. प्रसाद म्हणजे कोणता, मार्गदर्शन हा प्रसाद आहे. प्रयत्न अखंड करावे लागतात आणि ज्याप्रमाणे बाहेर बसणार बेटा, ज्याप्रमाणे अखंड तेल आणि वात, तेल संपू द्या किंवा वात संपू द्या दिवा राहणार नाही, तेल आणि वात हे दोन्ही जसे समप्रमाणात असले म्हणजे दिवा जळतो. फक्त काय करावं लागतं, आलेला गुल काढावा लागतो, तोही अद्धर नाही तर विझून जातं. 10 मुसळे माणूस दिव्याजवळ गेला की तो विझवूनच टाकतो, अगदी हलक्या हाताने गुल काढावा लागतो. तसं आहे, कर्म करताना अहंकार आला की तो हळूच दूर करायचा असतो, येतोच कर्मामध्ये अहंकार हा येतोच. त्याप्रमाणे प्रयत्न अखंड आणि दीर्घकाळ व्हावे म्हणजे गुरुकृपेने हे सगळं होतं. मनासारखं होत नाही म्हणून दुःखी होऊ नये, कारण तुम्ही दुःखी नाही झाले की कर्म चांगलं होईल, भ्रम संपून जाईल आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम संपून जाईल, म्हणजे भ्रम संपला. आता आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं, आत्मस्वरूप हे अज्ञानानं झाकलेलं आहे का म्हणून आपल्याला समजत नाही. आत्मस्वरूप जे आहे उत्तर ते अज्ञानानं झाकलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण ते झाकलेलं नसतं, कारण ते स्वयंप्रकाशित आहे. आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाशित, परप्रकाशित नाही. जसं सूर्याच्या जवळ ढग आला, वारा आला, ढग गेला की सूर्य तसाच आहे, ढगामुळे तो सूर्य दिसत नाही. तसं आपल्याला वाटतं की आत्मा अज्ञानानं झाकलेला आहे. उदाहरणार्थ आता ही ट्यूबलाईट आहे, एकच दिसते, पण मी असं डोळ्यावर बोट ठेवलं, 2 दिसायला लागले. काय कारण आहे 2 दिवसाचं? बोट. द्वैत दिसाचं कारण काय आहे? मोह. म्हणून माऊली एका सुंदर शब्दात लिहिते, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. असे म्हणून आत्मस्वरूप हे अज्ञानानं झाकलेलं नसतं, कारण सूर्याला झाकलेलं नसून ढग आडवा आलेला आहे. बरं, ढगाचा आणि सूर्याचा अंतर किती आहे? भरपूर आहे. त्याप्रमाणे मोहानं आपली बुद्धी आत्मस्वरूपाकडे ढोंकून पाहत नाही. नष्टमोहार स्मृतिर्लब्ध्वा, म्हणून काय नष्ट झाला पाहिजे? मोह. मोह नष्ट झाला पाहिजे. आता जे आत्मस्वरूप आहे ते शुद्ध आहे. मग आपल्या बुद्धीला 2 गोष्टी लावल्या पाहिजे, एक तर देवावर श्रद्धा किंवा भक्ती दृढ. देवावर श्रद्धा आणि भक्ती दृढ झाली म्हणजे आत्मस्वरूप जागृत होते. मग बुद्धीला स्वयंप्रकाशित करण्याकरता सर्वव्यापी सर्वत्र देव आहे याकरता भक्तीच कारण आहे.
आणि भक्ती सोपी आहे. भक्तिपंथ बहु सोपा. देवावर श्रद्धा ठेवायची म्हणजे बस, याच्यासारखं दुसरं काही सोपं काम नाही जगात. पण राहत नाही, कारण जगात पाहतो आपण, याचं असं भलं झालं, त्याचं बसलं झालं, त्याने इतकं पाणी तांब्या ओतलं म्हणून त्याचं काम झालं, असं पाहतो आपण. आपल्याही मनात असं येऊन जातं, असं येऊन जातं. म्हणून स्वयंप्रकाशी सर्वव्यापी सर्वज्ञ आहे आत्मस्वरूप आपण पाहू शकतो. काल ऋषिकेशने कीर्तनात एक उदाहरण दिलं. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीची मागे तुपाची वाटी घेऊन पळाले. इतकं सोपं आहे का, आपण जाऊ शकतो का? पण नामदेव महाराज गेले. तो कुत्रं कोण होतं? हा हा पोरं रोज ते त्यांचं शिऱ्याचं नैवेद्य दाखवतात. पण ते म्हणे, दादा आणखीन काही आम्हाला नैवेद्य दाखवा, सांगा. तर मी त्यांना दर द्वादशीला बट्टीचं आणि गुळाचं नैवेद्य सांगितलं आहे देवाला. त्यांना वाटतं तुम्ही दाखवत नाही म्हणे, अन्नाचा नैवेद्य तुमच्याच हातून दाखवला गेला पाहिजे. म्हणून मी द्वादशीला त्यांचं बट्टीचं एक डब्यात बट्टी येते, गुळ येते, त्याच्यावर तूप असतं, देवाला दाखव. तर मी त्यांना विचारलं, मग तुम्ही दाखवला तर काय होईल? म्हणे नाही, शिऱ्याचं नैवेद्य आम्ही दाखवतो, कारण त्याच्यात दूध असतं. बरं, ते तुळशीपत्रही टाकून घेऊन येतं बरं, म्हणजे मला काहीच करायचं नसतं, फक्त देवापुढे धरायचं. पण त्यांनी सांगितलं की देवाचा नैवेद्य तुमच्या हातूनच देव जेवला पाहिजे. ते कळून गेलं ना त्यांना. जेव्हा कळून जातं की अन्न कसं देवाला द्यायचं, शिरा कसा द्यायचा, हे कसं द्यायचं. आता पाहिलं ना आपण, शिरा प्रत्येकाच्या हिस्स्याला प्रवचनात किती येतो. काल मी कोणाला तरी शिरा वाटायला सांगितला, त्याने पाहिला हा शिरा कशाचा होता, काल एकादशी होती, असं चिकट वाटायला तेवढं जाईल म्हणून दुसऱ्याला देऊन दिला. आणि माझ्या लक्षात आलं, मी हसलो इथे, या असं काढावं लागतं, तो राजगिराचा शिरा असा देता येत नाही, हाताला लावावा लागतो. म्हणून अभय सत्व शुद्धी असं का म्हटलंय गीतेमध्ये? तर ईश्वराच्या भक्ताला कसली भीती नाही, कारण भीती मनात आली तर तो काढून टाकतो. मग मनातली भीती जाईल कशी? आता मी ऋषिकेशला म्हटलं ना की तुम्ही ते आमच्या अनिताकडे लग्न आहे ना, तुम्ही सगळे चालले जा म्हटलं. म्हणून तुमचं कसं काय? म्हणजे मला काय इतक्या दिवस तुम्ही सगळे होते असं नाही. ते मनात अशी भीती नाही ठेवायची. मग ही भीती का नाही? तर दैवी गुण जर शरीरात नसले तर भीती राहत. कोणाची काढतो मी भीती? दैवी गुण वाढवा ना. जसे दैवी गुण आपल्यात येतील तशी भीती नष्ट होईल. सरकार सगळे चित्र भिंतींवर काढतंय, कलाकारही आनंदाने काढताय, पण भिंतीकडे पाहणारे माणसं पाहिजे ना की इथे काही काढलंय म्हणून. नाही तर काढणे चालूच आहे, सगळ्या भिंती रंगवत आहे लोक, पण पाहणारे माणसं आहे ना. उलट घेतात काय करतात, मारून भेटतं त्याला शेड. आता एखादा चांगला माणूस काय करेल माहिती आहे का? भिंतीवर फुकटात बसणार रस्त्यावर आहे तो, एखादा सज्जन काय करतो, झटकणे घेतो आणि झटक लोक म्हणतात रिकामा चाललाय. कारण त्यांची बुद्धी जी आहे, बरं काम आहे त्यांनी, त्याचं झटकणं चांगलं काम करतो. ही जी बुद्धी आहे. परवा मध्ये आपल्याकडे हे निघालं ना स्वच्छता मोहीम. त्यांना म्हटलं सगळेजण स्वच्छता करा, पण लगेच फोटो काढून
दुसरीकडे पाठवू नका की आपल्याला काय मिळायला पाहिजे, बक्षीस. गाडगे बाबाने बक्षीस घेतलं, पण सगळ्यांना ग्रामसेवा शिकवली. लक्षात ठेवा, तुकडोजी महाराजांनी ग्रामसेवा केली, बक्षीस घेतलं नाही. हिंमत नव्हती या राज्यकर्त्यांनी की त्यांना आम्ही तुम्हाला महाराष्ट्र पुरस्कार देतो म्हणून. ताकद काय? कारण ते खरं करतात. दोंडा महाराज होते, पंढरपूरला स्वच्छता मोहीम निघाली. पांडुरंगाच्या पायरी, नामदेव पायरी बसून तर चंद्रभागेपर्यंत. महाराज तुमच्या हातून सुरुवात करायची. महाराजांनी घेतला करायला, म्हणजे महाराज थांबातून फोटोवाला येतोय म्हणे. तुम्ही मला सांगितलं आणि तिथपर्यंत जायचं, फोटोवाला मध्ये रस्त्यात कुठेतरी भेटेलच म्हणे, मी जाडतो तोपर्यंत. नाही तर फोटो गेला की कराटा ठेवून द्यायचा आणि गेली चाललं जायचं. असं आहे ते. हा ओटा फार मोठा आहे. कोणी जर माझ्यासमोर मी ओटा झाडतो तो 2 कुंचे घेऊन जा, एक इकडे टाकून ठेवून तू तिकडून झाड. म्हणजे का बरं? अरे दुसरा लगेच लटकेल ना कुंचा पाहून, नाही तर तू तर थकून जाशील. कारण एवढी सवय नसते माणसाला. म्हणून तू तिकडून झाड म्हटलं की ते कुंचा टाकून ठेव, म्हणजे एखादा भक्त येतो लगेच काय झालं. बरं कुंचा नसला तर तो म्हटलं का कुठे कुंचा आहे, म्हणजे तुला ते सोडून द्यावं लागेल आणि तुझी अपुरी सेवा होईल. तू कुंचा टाकून जाशील, तो धरून देईल, दुसरा कुंचा दुसरा घेऊन जाईल, तू घरी चालला जाशील किंवा बरं काम झालं. तुलाही पुण्य घडलं पाहिजे, म्हणजे आधी कुंचा टाकून देऊन तुझ्या हातातला सोडू नको. काही लोक वाटत पाहता कोणी मागतं का म्हणून, त्यांना झाडायचंच नसतं. असं आहे. म्हणून ते म्हणतात ईश्वर भक्ताला भीती कशाची? भीती मनात असली तर काढून टाकावी. दैवी संपत्तीनं माणसाला अभय प्राप्त होतं. दैवी संपत्तीचा गुण म्हणजे अभय. देवानं दिलेली संपत्ती आहे ती लक्षात ठेवा. भगवद्गीतेत सांगितलं आहे दैवी संपत्ती म्हणजे देवाने दिलेली, आणि त्या दैवी संपत्तीने मनुष्य निर्भय होतो. भक्तांना कशाचीही भीती वाटत नाही, अगदी मृत्यूची सुद्धा. कारण ते केव्हा तरी नक्की घरात दारात बाहेर जिथे लिहिलेलं तिथे जावं लागतं. महाराज गोपींसारखी स्मरण भक्ती असली की इंद्रिय आवरता येतात का? हा कसा प्रश्न विचारला आहे. गोपींसारखी स्मरण भक्ती. आता भक्तीमध्ये स्मरण सांगितलं आहे. भगवान गोपाल कृष्णाची भक्ती गोपी रंगून गेल्यावर त्यांना सर्वत्र गोपाळ दिसू लागले, गोपाळकृष्ण दिसू लागले, आणि जुन्या आठवणी काढून झाडांच्या जवळ झाडांना विचारलं, हे अशोक वृक्षा, हे पिंपळा, तुला कृष्ण दिसले का? पूर्वी इथे देव उभे राहत होते, इथे मुरली वाजवत होती, आमच्याशी बोलत होते. अशी स्मरणशक्ती इंद्रियांना लावायची. म्हणजे आपण ते आठवायचं. गोपाळपुऱ्यामध्ये पांडुरंगाने काय केलं आहे, विष्णुपदावर काय केलं, हे म्हणजे स्मरणशक्ती आहे. म्हणून स्मृतिचिन्ह कशा करताय? स्मरणशक्तीची जागृती टिकवण्याकरिता. म्हणजे चित्र काढण्याचे उद्देश काय आहे? स्मरणशक्ती वाढवायची आहे. पण कोणाची वाढेल? पहा तुम्ही, एखादा माणूस लगेच ते चित्र मनाला पटलं की मोबाईलमध्ये काढून घेतो. अरे काय सुंदर काढलंय. म्हणून ते म्हणतात स्मरण भक्ती मनाला व इंद्रियांना आवरण्याची मदत करते. आणि या भक्तीचं हे वैशिष्ट्यच आहे. स्मरण भक्ती जी आहे, या स्मरण भक्तीने मनाला आणि इंद्रियांना आवरण्याची शक्ती प्राप्त होते. महाराज, शास्त्र मुळात वाचून समजून घेणं कठीण वाटतं. आम्ही काय करावं? प्रश्न आहे. वेदांतातून, शास्त्रातून जे जे सांगितलं आहे ते संत महात्म्यांनी सांगितलं आहे. ज्ञानदेव, एकनाथ महाराज अशा संतांनी करून ठेवलेले ग्रंथ वाचावे.
ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत या सगळं दिलेलं आहे. काय दिलं आहे महाराज? म्हणजे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे सगळं विवेचन आहे. सामान्य माणसाला भक्तीचं स्मरण व्हावं याकरताच आहे. म्हणून हे 2 ग्रंथ आणि आणखी 2 उपग्रंथ. कारण आधी ज्ञानदेव, नंतर एकनाथ महाराज आणि नंतर तुकाराम आणि समर्थ जोडी आहे. तो काळ वेगळा होता, एकनाथांचा काळ वेगळा होता आणि यांचा काळ भयंकर कठीण होता दोघांचा. आणि दोघांना एकच माणूस होता, शिवाजी. तुकारामांनाही आणि समर्थांनाही. म्हणून दोघेही त्यांच्या आजूबाजूला फिरायचे. तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलं होतं, तू तिकडेच राह, माझ्याकडून होणार नाही. ते काम बरोबर चाललेलं आहे. पण असं केलं का तुकारामाने, तू तिकडे जातो तर मी तुला सांगत नाही. आपण तर पंक्तीतून उठवून देतो. आपण पंक्तीतून उठून देतो दुसऱ्या माणसाला. सिद्धांत लक्षात ठेवा की या दोघही संतांनी असं नाही केलं की राजांच्या कार्याला मदतच केली आहे. बरं चमत्कारी काय केला, राजे अटकले तेव्हा सगळे माणसं शिवाजी, सगळे. खरा शिवाजी शोधणं कठीण करून टाकलं. एवढी कर्तृत्व शक्ती ज्या माणसाची आहे त्याच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास करतो. कसं काय करून तरले असतील असं कुठे शक्य आहे का? तेव्हा काय लॅमिनेशन होतं का? त्या विदर्भामध्ये एक वारकरी संप्रदायाचा भागवत सप्ताह होता. त्याच्यामध्ये तो अध्यक्ष म्हणे, आता आपण वारकरी लोकांनी असं सांगू नये की अभंग तरले. अभंग सगळ्यांचे पाठ झाले होते. 2-4 लोक उठले आणि त्या अध्यक्षाला त्या स्टेजवरच असा बदलला, याच्या पुढे असं बोलशील तर याद ठेव, आमचे अभंग तरले. असं आहे. असं केल्याशिवाय नाही तर काही बोलता लोक. ठगासी व्हावे ठग. म्हणून भगवद्गीता काय सांगते, एका गालात नाही मारायच्या, त्याच्या 2ही गालात मारायच्या. म्हणून वेदांत वाचून शास्त्रात जे जे सांगितलेलं आहे ते संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी यात सगळं दिलेलं आहे. भक्ती मार्गानं जावं की हे आपोआप कळतं. तुम्ही जर तरकट बुद्धीने ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत वाचलं तर कळणार नाही. आमचे 2-3 विद्वान लोक बसले, ते मला म्हणे एकनाथी भागवतात काय आहे? म्हटलं तुमच्याजवळ जी पळी आहे ना आचमन करायची ती चुकीची आहे. आपल्याला वाटतं सगळ्यात मोठी पळी असावी पूजेची, सगळ्यात लहान पाहिजे. ब्राह्मणाने आचमन करताना उडदा एवढंच पाणी आचमनात गेलं पाहिजे असं सांगितलं आहे. म्हणजे पळी केवढी पाहिजे ते दोघं माझ्याकडे पाहायला लागले. म्हणजे कुठे लिहिलं आहे? म्हटलं एकनाथी भागवत वाचावं लागेल. महाराजांनी लिहिलं आहे. उडद्याच्या दाण्या एवढंच आचमन करायचं. कारण काय? कारण देवाच्या नावानं घेतलेलं तीर्थ हे प्रमाणबद्ध असलं तर उपयोग होईल. कारण 3 वेळा मिळायचे ना, केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, हस्तप्रक्षालम. मग आपल्याला त्याच्यातलं काय मुद्दा घ्यायचा आहे, आपल्या आचरणात काय बदलवायचं हे त्या एकनाथी भागवतातून ज्ञानेश्वरातून घ्यायचं. आता मी किती वेळा म्हणतो की लोक ज्ञानेश्वरी वाचतात, शिळा स्वयंपाक खाता.
खरोखर जर विचार केला माणसाने की समजा वरण भाजी गरम करता येते, पोळ्या गरम पोळ्या आणि थंड्या गरम केलेल्या पोळ्या यात फरक आहे. थंडी भाकरी आणि गरम भाकरी, थंडी भाकरीचा चव वेगळी आहे आणि गरम भाकरीची चव वेगळी आहे. आपत्काल असेल तर सोडून द्या, पण चव आणि गुण यात फरक आहे. म्हणून ते म्हणतात भक्ती मार्गानं जावं हेच संतांनी सांगितलंय. महाराज, प्रश्न फार मोठा आहे. महाराज, परब्रह्म एकमेव सत्य वस्तू आहे, तर त्या परब्रह्मा संबंधी विचार, आध्यात्मिक विचारे सांगणारे संत पंडित वेगळे विचार का सांगतात? सर्वांच्या सांगण्यात एकता का आढळत नाही? भिन्न भिन्न अध्यात्म विचार आहेत का? परब्रह्म वस्तू अतिसूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे खूप लहान आहे. कशी लहान आहे ते एकाने सांगितलंय की हिवाळ्याच्या दिवसामध्ये सूर्योदय झाल्यानंतर खिडकी उघडा आणि खिडकी उघडल्याबरोबर जे प्रकाश किरण येतात त्याच्यात जे बारीक बारीक कोण दिसतो, अणु रेणू परमाणू, इतकं परब्रह्म बारीक आहे. मग खूप लहान परब्रह्म किती सूक्ष्म आहे? श्वेत उपनिषदामध्ये असं सांगितलंय, केसाच्या 100व्या भागाचा भाग म्हणजे परब्रह्म. केसाचा 100वा भाग. आज एका संताने असं सांगितलं, भगवंताने म्हणे यशोदा आणि नंदराजा हे वयोवृद्ध झालेले होते, भगवान आले तेव्हा, तर त्यांचे सगळे केस काळे करून दिले म्हणे देवाने, चमत्कार केला तर. म्हणून ते म्हणतात म्हणजे देवाच्या कर्तृत्व शक्तीचं विशालत्व दाखवत. अशक्य ते काय करतील महाराज. म्हणून जेवढा लहान असतो त्यापेक्षाही परब्रह्म लहान आहे. ब्रह्म हे सूक्ष्म आहे. त्या ब्रह्माबद्दल यथार्थ ज्ञान विचार करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या परब्रह्माचं तुम्हाला ज्ञान करायचं असेल तर काय करावं लागेल? विचार. म्हणजे सांगायचं म्हणजे अति सूक्ष्म बुद्धी असावी लागते. अध्यात्माचे विचार सांगणं सोपं नाही, साधारण बुद्धीला पटत नाही आणि त्यांची आकलन करण्याची शक्ती नसते. मग यथार्थ अध्यात्मज्ञानाचे विचार आपण ऐकायचे आणि मग आपल्या बुद्धीला स्मरण करायचं की मी जे ऐकलंय त्याच्यावर माझे विचार अपुरे पडतात. मग मी काय केलं पाहिजे? एकांतात हे कविता वगैरे लिहिणारे हे शास्त्रज्ञ कवी असे उभगले की कुठेतरी अरण्यात जाऊन बसतात ते, आणि असं पाहता पाहता ते विचार सापडलं लगेच भरभर लिहितात. नाचतात ते एकटे. आपण वेळा झाला, नाही ते उमगलं त्याला. असं आहे. सूक्ष्म बुद्धीला अध्यात्माचं आकलन होतं. धर्माचरण करत असाल, पूर्ण वैराग्य असेल, संतांची सूक्ष्म बुद्धी असते. म्हणून संत महात्म्यांची अनुभूती घेत राहा. अध्यात्माचे विचार भिन्न नाहीत. ज्याची जेवढी बुद्धी सूक्ष्म झाली तेवढे त्याचे विचार पुढचे, आणि ज्याची कमी सूक्ष्म आहे त्याचे इकडचे. तत्व एकच आहे. म्हणून माऊलीने काय सांगितलं? मंथोनी नवनीता तसे घेई अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन. आचरण नसताना केलेला परमार्थ म्हातारपणी गोंधळात टाकतो. कशात टाकतो?
म्हणून परमार्थ एवढाच करावा जेवढा आचरला आहे तेवढा, जेवढा आचरला आहे तेवढा. म्हणून संत महात्मे जे सांगतात, सर्व संतांचं सांगणं एकच आहे, कळालेही आपली बुद्धी स्मुक्ष असावी लागते, त्यासाठी धर्माचरण करायला सांगतात. काय सांगतात संत? धर्माचरण कर, सत्यम वद धर्मम चर, आणि ते झालं की बुद्धी स्मुक्ष व्हायला. पण आपल्याला असं सांगितलं आहे की बुद्धी तल्लक होण्याकरता बदाम खायचे, पण किती खायच्या आणि कशा खायच्या? जर 4 बदाम आपण खाल्ल्या तर तोंड चरचर होतं. त्या 4 बदाम पाण्यात भिजून वरचं टरफड काढून टाकलं तर बरं लवकर येतं. त्या पाण्यात भिजवलं पाहिजे. बऱ्याच लोकांना असं कधी सुकामेवा ठेवलं ना तर बकर 25-30 खाऊन जातात, घरी गेलं की तोंड काही खाल्लं नाही, तिखट नाही, कसं काय तोंडाला, ती बदाम गरम आहे ना. सुकामेवा खाताना 2-3 काजू, 2-3 असं मोजकं खायचं असतं. ते आता 15 लोक असले तर मनुष्य डिशमध्ये जास्त ठेवणार, हा जेवढे खायचं तेवढं खातो, ते पचायला जड जातं ते. म्हणून आपण जे खातो ते पचायला कसं हे कळायला पाहिजे. सगळ्यात लोणी हलकं आहे पचायला, म्हणून देवाने काय घाललं गोकुळात? आपले पोरं काय करतात? फाफडा असं आहे. म्हणून सिद्धांत लक्षात सांगितला. आपण आपल्या अशुद्ध बुद्धीवर भरोसा ठेवू नये, कारण संतांच्या वचनावरला पूर्ण मान द्यावा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि पूर्ण श्रद्धेनं श्रवण करावं, आणि जेवढं वाचायला सांगितलंय तेवढंच वाचावं. महाराज, काही बुद्धिवादी लोकांना वाटतं की श्रद्धा फक्त भाबड्या अशिक्षित लोकांसाठी आहे, त्यांच्याबद्दल काय? तर म्हणाले ते मी आता उद्या सांगेन. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरद्या येऊनी हानी केली. आहे ज्याचे अंगी याच कुणी जगी वाया.